डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या। फलटणमध्ये ज्यावेळेस संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्यावेळेस सगळ्या ही वार्ता पूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आणि वाऱ्यासारखी पसरल्याच्या नंतर जो काही तर्कवितर्क राहू लागले, मग ती संपदा मुंडे लॉजिंगवर कशाला गेली, त्यांनी तिथं आत्महत्या कशी केली, त्यांच्या हातावर सुसाईड नोट्स मिळाली, त्या नोट्समध्ये PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचे नाव आढळले। तसेच एक खासदार आणि त्यांचे PA यांची चर्चा सुरू झाली। नेमकं प्रकरण काय आहे, नेमकी डॉक्टर यांनी आत्महत्या का केली याच्या मागचं गूढ काय आहे, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील वडवणी या ठिकाण जवळच असलेले एक खेडगाव आणि खेड्यागावामधून एक मुलगी शहरामध्ये MBBS सारखं शिक्षण घेते, नोकरीला लागते आणि तिला नोकरी फलटण या ठिकाणी तिची ड्युटी चालू होते। परंतु उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी राहायचं म्हणलं तर मग फलटणमध्ये एखादी रूम घ्यावी लागेल आणि रूम घेण्यासाठी तिला रूम बघावं लागेल आणि नेमकं त्यांनी रूम बघण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी जो काही प्रशांत बनकर आहे यांच्या घरी त्या राहू लागल्या। परंतु त्यांची आत्महत्या झाल्याच्या नंतर सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियावर सांगण्यात आलं की त्यांच्या आत्महत्यामागं 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं हात आहे, त्यामध्ये PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर। परंतु मित्रांनो, या दोघांचाही रोल वेगवेगळा आहे। प्रशांत बनकर हा घरमालक आहे, तर गोपाल बदने हा PSI फलटण ग्रामीणला PSI म्हणून आहे। तर नेमकं झालं काय, त्यांचं बिनसलं कुठं? तर प्राथमिक माहिती अशी मिळाली की ज्यावेळेस संपदा मुंडे यांची तक्रार PSI बदने यांनी केली, संपदा मुंडे या वेळेवर पोस्टमॉर्टम करत नाहीत, रिपोर्ट देत नाहीत, अशा आशयाचं त्यांनी तक्रार केली आणि याच तक्रारीच्या माध्यमातून यांचं नाव घेतलं असं काही लोकांचं म्हणणं आहे। काही लोक असं बोलू लागले आहेत की संपदा मुंडे यांनी आत्महत्या का केली, मग तो प्रशांत बनकर आहे, त्या प्रशांत बनकरचे 157 कॉल संपदा मुंडे यांना कसे काय? तर मित्रांनो, हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे। संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे आणि असे खाकीतले रक्षकच भक्षक होऊ लागले तर न्याय मागायचा कुठे, हा पडलेला प्रश्न आहे, महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। आज लेकीबाळी फिरताना भीतीचं वातावरण आहे, कुणावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही। म्हणून हा PSI बदने असेल किंवा प्रशांत बनकर असेल, या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे आणि एका डॉक्टर संपदा मुंडे सारख्या हुशार कर्तृत्ववान लेखीला कोणाची तरी लेख आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। मित्रांनो, एकीकडं लाडकी बहीणसारखी योजना सुरू केली जाते आणि लाडकी बहिणींच्याच महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होऊ लागल्या आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि जे काही आपण तर्कवितर्क लावतो की प्रशांत बनकर यांनी 157 कॉल्स का केले, तर याच्या मागचं दुसरी बाजू आपण बघूया की प्रशांत बनकर याने संपदा मुंडे यांना रूम सोडण्यासाठी त्यांच्यामध्ये काही भांडणं होते का, संपदा मुंडे ह्या रूम सोडत नव्हत्या का, हे अनेक प्रश्न पोलीस तपासामध्ये येतीलच। परंतु अशी घटना परत होऊ नये, एका जिल्हा उपरुग्णालयातील डॉक्टरांवर आत्महत्या करण्यासारखी वेळ येते, ही खूप दुःखद घटना आहे।
म्हणून मित्रांनो, PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर कडकातली कडक कारवाई झाली पाहिजे अशी महाराष्ट्राची आणि तिच्या आईवडिलांची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, तिच्या जे बीड जिल्हा आहे त्या ठिकाणी कॅन्डल मार्च मोर्चा निघाला आणि त्यामध्ये पण सर्वांनी एकमुखी अशीच मागणी केली की डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे आणि अशा घटना महाराष्ट्रात घडू नये म्हणून शासनाने कडक कायदा केला पाहिजे। मित्रांनो, संपदा मुंडे आणि गोपाल बदने, प्रशांत बनकर यांच्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।